मित्रांनो नमस्कार. आपण कालच्या मैदानामध्ये हा तो सुंदर चाळीसगाव केसरीमध्ये 5वा क्रमांक घेतलाय आणि त्याने बक्षीस घेतलाय स्कूटी. तर हा सुंदर आहे यांचा. माझं नाव विनोद धनसिंग जारवाल. कसं वाटलं तुम्हाला कालच्या बाऱ्यात बैल पळाल्यानंतर? काल आम्ही इडून सकाळी गेलतो 7-8 वाजता तिथे गेलो. मग 8व्या गटात आमची गाडी होती 5व्या तासावर. हां हां. मग तिकडे ते महाकाल बिकाल सगळे चांगले टॉपचेच बैल लागेल होते गटाला. हा गटाला. पण आम्ही तिथे गेलो. मग काय आम्ही म्हणलं हाकून घेऊ आता, जे होईन ते होईन. काही एक तर कोणीतरी घरी जाणार आहे हा तसं. बरोबर आहे. मग आम्ही हाकललं. गट पास वगैरे चांगल्या पद्धतीने झालं मस्त. मग काही नंतर सेमीला कसं झालं? सेमीला कोणती गाडी लागली होती गटाला तुम्हाला? मीला आम्हाला ते महाकाल मुकाल वगैरे सगळे असे ते झालट्याचे म्हणजे चांगले चांगले टॉपचेच टॉपचेच गाड्या बैल, लागल्या सगळे तुम्हाला. टॉपचेच बैल लागली होती. पण कसं आपल्या बैलांना सिद्ध करून टाकेल तिथे. हो का? तुम्ही आतापर्यंत भरपूर मैदानामध्ये गेले असेल हा याने? भरपूर मैदान केले आम्ही मग आतापर्यंत. आतापर्यंत कुठं नंबर घेतला असेल नाही ना? हा गेले आत्ताच मागच्या महिन्यात तिकडे तिडीवाडीला झालतं. इकडं माग तिकडे 40गाव भागातले भरपूर मैदान करेले. हो का? पण तिकडचे लोक कसं थोडं हे करीत होतं त्याच्यामुळं. हो. मग आता कालच्या मैदानामध्ये जो आपला सुंदर पळाला, हा याच्यामध्ये दुसरा बैल कोणता पळाला याच्यामध्ये? याच्या तो येवलेकरांचा हे होता श्यामा हा हा. आणि सुंदर. असं हे बघा, लहानचं मोठं केल्यानंतर कष्ट नक्की एक दिवस भेटतच आपल्याला. त्यानंतर याच्या पाठीमागे जर हात असेल तर सगळा मित्रपरिवारांचा, आणि राहिला विषय तर घर फॅमिली वगैरे कोणाचा हात वगैरे आहेत का नाही तुम्हाला? घरचे म्हणजे आमचे सगळे आज सकाळी आम्ही पहाटे 4 वाजता उठेल तेव्हापासून सगळे त्याला चोळ चाळ आंघोळ बिंघोळ घालून मस्त ओके सगळे घरचे सहकार्य सगळ्यांचं आहे मला. मग आनंद कसा वाटतो तुम्हाला कालच्या मैदानामध्ये? आनंद म्हणजे एवढा आनंद आतापर्यंत आम्ही सगळे किती का बक्षीस एवढे जिंकून आलो, सायकल वगैरे काही काही भेटेल आम्हाला लई वेळेस, पण आम्ही घरी काहीच नाही आले होता. आता काल गाडी. तर सर्वप्रथम मित्रांनो, बैल हा पळतोच, पण त्याच्या पाठीमागे मेन मुद्दा म्हणजे सुट्टी मेकर आणि गाडी ड्रायव्हर, हे दोन गोष्टी जास्तच महत्त्वाच्या राहतात. आपल्या सुंदरच्या गाडी ड्रायव्हर वगैरे कोण राहतात? आपल्या गाडी ड्रायव्हर ते परसराम भुबडिया, तीच गाडी हाकी आपली पहिल्यापासून त्यानंच हाकेली. आता तेच हाकी. त्यांना कसं आहे, त्यांचा बैल असो बाहेरचा बैल असो ते किलरच गाडी हाकी त्या मागं नाही पाहत. आणि सुट्टी मेकर? सुट्टी मेकर इंदल भुबडिया आणि ते शिरसगावचे योगेश भाई. मस्त गाडी पळाली कालची मैदानाला. आम्हाला पण आनंद वाटतोय. गावातले मित्रपरिवार सगळे फॅमिली जर एकत्र असलं तर माणूस काहीही करू शकतो. आणि त्याच्या पाठीमागे म्हणजे बैल हा नक्की एक दिवस मालकाचं नाव वरती नेतो. आताच विनोद भाऊनं सांगितलं का आमच्या संघ जे काल सुट्टी मेकर वगैरे होते त्यांनी सकाळपासून जेवण वगैरे पण काही केलेलं नव्हतं. तर असे कोण मित्रपरिवार होतं तुमचं असं जवळचं? ते जवळचे म्हटल्यावर सगळे जोडीदारच आहे. ती शिरसगावचे पोरं सगळे आपले मित्रमंडळ सारखी आपली 8व्या गटात गाडी आहे. सकाळी आम्ही जेवण सकाळी इथून सगळं किलर कट नेलं होतं. पण त्यांनी कोणा सांगितलं नाही जेवण नाही जेवण नाही. गाडी हाकून बिकून आलो. त्यांच्या गाड्यानंतर मग शिरसगावात पोरं ते सगळे होते. त्यांना फायनलच्या टायमाला मग नंतर जेवण केलं. सकाळपासून कोणा शब्द सांगितलं नाही असं तसं. सकाळी संध्याकाळी फायनलच्या टायमाला त्यांना जेवण केलं. सकाळपासून सगळे उपाशीच होते. पहा मित्रांनो, गाडा मालकाला असं वाटतं आपल्याला जर गुलाल झाला तर त्याच्यासारखा आनंद कशातच नाही. दिवसभर उपाशी राहता मुलं गुलालसाठी केवळ. म्हणजे आता यांना विनोद म्हणून पहिलेच सांगितलं की आमची जी सुट्टी मेकर वगैरे होते त्यांनी कालपासून गटाला जी गाडी लागली सेमी बी पास झाली आणि फायनलला पण गाडी पास झाली. त्यानंतर जेवण वगैरे केले. तर आपल्याला असं वाटतंय आपण घरी काही कष्ट वगैरे करतो तर आपलं जेवल्याशिवाय काही होत नसतं. पण सगळे गाडा मालक जे मित्रपरिवार राहते त्यांचं बैल असो किंवा नसो तर शेवटपर्यंत तशीच राहणार. त्याच्या पाठीमागे कारण काय असू शकतं? आणली घरी लय आनंद वाटतो. अरे वा, क्या बात आहे. हे बघा मित्रांनो, मी पण कष्ट घेतलेले, पण आमचे संभाजीनगरचे जे गाडा मालक आहे ते इतके लहान लेकरापेक्षा जास्त म्हणजे त्यांच्या मुख्य जनावरांना जीव लावतात आणि एक दिवस सिद्ध करून दाखवतात का आमचा पण बैल एक दिवस गुलाल घेणार. तसं त्यांना काल 40गावच्या मैदानामध्ये 5व्या क्रमांकाचं बक्षीस घेतलंय. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही पण असा प्रयत्न करीत राहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाठिंबा देत राहा. धन्यवाद.